नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयासंदर्भात महत्त्वाचे अपडेट थोडक्यात बघूयात। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 9 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी 344.30 कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट स्पष्ट करण्यात आलेला आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच जे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। आणि हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा।